निवडणुका सुरू असताना पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे की बरीच उलटापालट होत आहे, कोण इकडे पळतं आहे, कोण तिकडे पळतं आहे, पण पक्षाला हे ठाऊक आहे की आबदळवी कुठेच पळणार नाही, कुठेच जाणार नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. आम्ही जे काय आता आहोत पक्षाच्या विचारधारेशी जे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे शिल्लक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढू आणि त्यांना उमेदवारी पहिली प्राधान्याने दिली जाईल जे पक्षाचा झेंडा हातात धरून आहेत. आणि त्याच्यानंतर 23-22 तारखेनंतर बरेचसे नवीन आयाराम येतील. आम्ही त्याचा विचार करू. जर ते आमच्या पक्षाबरोबर 2014पासून आपण पाहिलं तर सगळं भूलथापा आणि खोटाला बळी पडून बरेचसे लोक गेलेले आहेत. पण काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आयडिओलॉजीला मानणारे लोक अजूनही आहेत, मतदार आहेत. आजही काँग्रेस पक्ष संविधानाला मानतो. जे संविधानाला मानणारे लोक आहेत ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत, ते मतदार म्हणून आहेत, मतदान करतील. आणि आम्ही जास्तीत जास्त सीटा आमच्या महाविकास आघाडीमधनं निवडून आणून आम्ही आमची पक्ष संघटना मजबूत करू, एवढं मात्र नक्की. आणि काँग्रेस पक्षाच्याच मदतीने जो कोण महापौर बसायचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचाही महापौर बसू शकेल त्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ आणि तसंच होईल. ऑलमोस्ट झालेल्या आहेत आणि आमच्या अध्यक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला आम्हाला अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर आणि शिवसेनेबरोबरही आता काल प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा आमच्याबरोबर जॉईन झालेत, वंचित जॉईन झालेत. तर आम्ही जे काही लोक जे या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहेत, जे काय या खोट्याला मान्य करत नाहीत, ते पक्ष सगळे आमच्याबरोबर येतील आणि आम्ही त्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन या इलेक्शनला सामोरे जाऊ.